साहित्याच्या पारावर भाग 44 मध्ये सर्व रसिक वाचकांचे मनापासून स्वागत। आज आपण संवाद साधत आहोत हुंकार या कथासंग्रहाचे लेखक डॉक्टर अनंत लाभसेटवार आणि पिपिलिका मुक्तिधाम या कादंबरीचे लेखक डॉक्टर बाळासाहेब लबडे यांच्याबरोबर। कथा, दीर्घकथा, लघु कादंबरी, कादंबरी असे साहित्य प्रकारातील भेद जाणकार वाचकांच्या अगदी सहज लक्षात येतात। आणि हो, हा फेब्रुवारी महिना आहे। मराठी साहित्यातील अनेक ख्यातनाम कथाकार, कादंबरीकार यांचे जन्मदिवस हे फेब्रुवारी महिन्यातील आहेत। अरुणा ढेरे, गिरिजा कीर, अरविंद गोखले, गौरी देशपांडे ही त्यापैकी काही उल्लेखनीय नावे। कादंबरी आणि कथा हे साहित्यातील तसे लोकप्रिय प्रकार आहेत। अनेकत्वातून एकत्व व्यक्त करणे हा खरं तर सर्वच कलांचा धर्म असतो आणि तोच धर्म कादंबरी आणि लघुकथा यांच्यामध्ये गोचर होतो। फरक आहे तो केवळ या दोहोंमधून व्यक्त होणाऱ्या अनेकत्वाच्या प्रमाणामध्ये, आणि हा फरक सुद्धा बिंदू आणि सिंधू यांच्या इतकाच आहे। कादंबरीचा आवाका मोठा असतो। कादंबरीतील जीवनपट एका विशिष्ट काळाचे दर्शन घडवतो, तर लघुकथा एखाद्या घटनेभोवती फिरत राहते। साहजिकच तिच्या काळाचा पट हा त्या घटनेनुसार मर्यादित राहतो। हुंकार या कथासंग्रहाच्या निमित्तानं आपण संवाद साधत आहोत डॉक्टर अनंत लाभसेटवार यांच्याबरोबर। लाभसेटवार यांचा हा कथासंग्रह अनेक घटनांच्या निरीक्षणामधून आकाराला आलेला आहे आणि विशेष म्हणजे यातील बरेचसे अनुभव हे आंतरराष्ट्रीय परिमाणे व्यक्त करतात। याचं कारण अगदी साहजिकच आहे। लेखकाचे दीर्घ काळापासून अमेरिकेमध्ये वास्तव्य आहे, त्यामुळे तिथला समाज, भारतीय मध्यमवर्गीय चाकोरीच्या बाहेर असणारे समाज वास्तव आणि अमेरिकन राजकारण यांसारखे विषय या कथेचा आत्मा ठरतात यात अजिबात नवल नाही। 7 कादंबऱ्या, 3 कथासंग्रह, 4 प्रवास वर्णनपर पुस्तकं, 5 चरित्र ग्रंथ याशिवाय अनेक लेख, भाषणे असे विपुल साहित्य डॉक्टर लाभसेटवार यांच्या नावावर जमा आहे। दुसरे लेखक पिपिलिका मुक्तिधाम या निमित्तानं आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर बाळासाहेब लबडे। त्यांची ही कादंबरी 4 मुंग्यांच्या प्रतीकामधून मानवी जीवनावर भाष्य करते। मेंदू ही जनुकांनी निर्माण केलेली यंत्रणा आहे आणि तिचा वापर करून ही जनुकं मनाची मानवी शरीरावर नियंत्रण ठेवतात आणि ही जनुकं मानवी शरीरावर नियंत्रण ठेवतात अशी भन्नाट कल्पना या कादंबरीच्या मुळाशी आहे। साहित्यकार डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले म्हणतात, मर्ढेकर यांच्या मुंगीमुळे मराठी कवितेमध्ये बदल झाला, असाच बदल पिपिलिका मुक्तिधाम या कादंबरीमुळे घडून आलाय आणि ही कादंबरी मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कादंबरी आहे। डेरेखेरे महाविद्यालय गुहागर रत्नागिरी येथे डॉक्टर लबडे हे 20 वर्ष कार्यरत आहेत। PhDचे मार्गदर्शक म्हणूनही ते कार्यरत आहेत। त्याचबरोबर त्यांचा याआधी एक कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे। अनेक वृत्तपत्रांमधून सातत्याने त्यांचं लिखाण चालूच असते। या कादंबरीच्या निमित्तानं वाचक प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे ज्येष्ठ साहित्यिक मनोहर सोनवणे यांनी। साहित्याच्या पारावर या तिघांचेही मनापासून स्वागत। माझा पहिला प्रश्न डॉक्टर लाभसेटवार यांना आहे। परदेशातील दीर्घ वास्तव्यात आपण उघड्या डोळ्यांनी आणि चिकित्सक बुद्धीने आजूबाजूचे विश्व न्याहाळले। हे सगळे अनुभव लघुकथेच्या माध्यमातून मांडावेत असे आपल्याला का वाटले? तर याविषयी असं बोलता येईल की परदेशस्थ लेखक जे आहेत त्यांचा दृष्टिकोन, अनुभव संपदा वेगळी असते, त्यामुळे ते वेगळ्या शैलीतून वेगळ्या दृष्टिकोनातून लिहू शकतात। त्यांना मराठी लेखकाला ज्या अडथळे असतात की जे जातीयवाद, दारिद्र्य,
आणि वेगवेगळे जे भारतीय समाजात जे हे असतात अडथळे असतात ते त्याला परदेशात येत नाहीत. त्यामुळे तो अगदी खुल्या मनाने विषयाकडे बघू शकतो, पण निर्बंधपणे. तर त्यामुळे त्याच्या साहित्याला एक प्रकारची निराळी धार लागलेली असते. तर माझं म्हणणं असं आहे की आता एवढ्या परदेशातील लेखकांनी बराच काही मराठी लिखाण केलेलं आहे. तर त्यासाठी मराठी विश्व परिषदेने परदेशस्थ लेखकांचं एक विशेष दालन उघडावं असं मला वाटतं. आपल्या कथामध्ये मराठी कथेमध्ये, लघुकथेमध्ये आपल्याला ठाऊकच आहे की ग्रामीण कथा, नागरी कथा, ख्रिश्चन कथा अशा वेगवेगळ्या कथांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर यात परदेशस्थ लेखकांचा साहित्याचा समावेश व्हावा असं मला वाटतं. तर याविषयी बोलायचं म्हणजे असं की हे साहित्य आता बरंच वाढलेलं आहे आणि त्यामुळे त्याला महत्त्व देणं आवश्यक आहे. खरं सांगायचं म्हणजे माझ्या मते जिथे कलह आहे तिथे लघुकथेचं बीज असतं. म्हणजे ते लेखकांनी जर विकसित केलं तर त्यापासून लघुकथा निर्माण होऊ शकते. तर याचाच अर्थ असा की लघुकथा ही कौटुंबिक चौकोनात बंदिस्त नसताना बाहेरच्या पिंजऱ्याबाहेर जाऊ शकते आणि ती आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकू शकते. तर याचा अनुभव मला सांगायचा म्हणजे या पुस्तकातील पहिली कथा जी आहे ती आय एम सॉरी मिस्टर प्रेसिडेंट, ती हिलरी क्लिंटनच्या पराभवाविषयी आहे. त्यावेळेस तुम्हाला ठाऊकच असेल की सगळ्या जगाने ती निवडून येणार असं गृहीत धरलं होतं. म्हणजे न्यूयॉर्क टाईम्सनी ती 99% येणार असं वर्तवलं होतं. तसंच लंडनच्या बुकीज जे आहेत म्हणजे जे सट्टेवर पैसे लावतात त्यांनी सगळे पैसे अधिकांश पैसे हिलरीवर लावले होते. पण तरीही ती हरली. याचं कारण काय त्याचं मी समर्पण त्या आधारावर मी ती पहिली लघुकथा लिहिली आहे. आज फेब्रुवारी 21च्या म्हणजे या महिन्याच्या वसंत मासिकाच्या अंकामध्ये माझी दुसरी कथा आहे. तिचं नाव आहे क्षितिजावरील युद्ध. तर ती आधारित आहे सध्या जे अमेरिका आणि चीनमध्ये जे शीतयुद्ध सुरू आहे त्या शीतयुद्धाचा आधार घेऊन मी ती लघुकथा लिहिलेली आहे. तर सांगायचं मतलब असा की लघुकथेसाठी विषय हे कौटुंबिकच असावेत असा काही बंधनं नाही आहेत. ती कुटुंबाबाहेर असू शकतात आणि त्यामुळे लघुकथा विस्तृत आणि साहित्य समृद्ध होऊ शकतं. एवढंच मला म्हणायचं आहे. पुन्हा एकदा डॉक्टर लबडे यांच्याकडे मी येते. कादंबरीमध्ये महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील विविध राजकीय घडामोडींचा आपण वेध घेतलेला आहे. मुंगीच्या प्रतीकामधून नवीन रूपकात्मकता या कादंबरीमध्ये आलेली आहे. हिला नक्की कादंबरी म्हणायचं की वास्तववादी फॅन्टसी, काय सांगाल आपण? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे तुम्ही विचारलेला की हिला काय म्हणावं. तर एखादा वाङ्मय प्रकार हा लिहून झाल्यानंतर तो लेखकाचा असत नाही, त्यामुळे त्याला काय म्हणावं हा वाचकांचा असलेला प्रश्न आहे. त्यामुळे सुरुवातीलाच या कादंबरीच्या विषयी मी सांगितलं की तिला कोणी न कादंबरी म्हटलं किंवा तिला कोणी एखादी फिलॉसॉफिकल कादंबरी असं म्हटलं किंवा कोणी रूपकात्मक कादंबरी म्हटलं तर कोणी वास्तववादी कादंबरी म्हटलं. तर अगदी अलीकडे डॉक्टर आनंद पाटील यांना उत्तर संरचनावादी खरी मराठीतील असणारी यथार्थ कादंबरी असं तिचं वर्णन केलेलं होतं. त्यामुळे कादंबरी फॉर्मच्या बाहेर ही कादंबरी नाही हे बरोबर आहे. वास्तववादी फॅन्टसी आहे का हा जो प्रश्न आहे तो प्रश्न वास्तववादी आहे एवढं निश्चित आहे. फॅन्टसी म्हणजे एक आकार जो आहे कादंबरीला तिच्या संरचनेच्या संदर्भामध्ये तो तिने घेतलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला या कादंबरीविषयीच्या अनुषंगाने आपल्याला असं म्हणता येईल की कादंबरीचा संरचना प्रकार हा लेखकाच्या मनामध्ये असलेला एक गोळीबंद अशा स्वरूपाने व्यक्त करायचा असतो, तो मी तशा पद्धतीने केला. त्यामुळे याच्यामध्ये उर्दू आहे, बंबईया हिंदी आहे, त्याच्यानंतर कीर्तनकाराच्या कथनाची भाषा आहे आणि वास्तववादी जीवनातील अनेक प्रसंग आहेत. भारतीय जीवनामध्ये असणारे अनेक आहेत की भारतीय जीवनामध्ये आजचे जे समकालीन असलेले प्रश्न आहेत
मग ते राजकीय असतील, सामाजिक आर्थिक असतील, सांस्कृतिक असतील, आर्थिक असतील, तर ह्या सगळ्या प्रश्नांची, आरक्षणासारखा प्रश्न असेल, त्याच्यानंतर पत्रकारितेचा, मीडियाचा प्रश्न याच्यामध्ये असेल, अनेक प्रश्न जे आहे, किंवा तत्त्वज्ञानाच्या मुक्तीचा असेल, धर्माच्या अनुषंगाने असेल, अनेक प्रश्नांची समतोलपणे चर्चा मी केलेली. या प्रश्नामध्ये कुठेही एकांगीपणा येऊ नये आणि एकच बाजू दिसावी असं मला वाटलं नाही. त्यामुळे दोन्ही बाजू ज्या आहेत त्याच्या, सत्य आणि असत्य, अशा दोन्ही बाजू त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. आणि ही कादंबरी एका मधल्या रेषेवरती वाचकांना नेऊन ठेवायचं, की ज्याच्यावरती त्यांनी विचार करून निर्णय केला पाहिजे की हे सत्य काय आणि असत्य काय. त्यामुळे मला ती केवळ डावी लिहायची नाही, केवळ उजवीही लिहायची नाही, अशा पद्धतीने ती मी संतुलितपणे लिहिण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. डॉक्टर लाभसेटवार यांच्यासाठी पुन्हा एकदा प्रश्न. तुमच्या कथेतील अनेक अनुभव हे भारतीय मध्यमवर्गाच्या परिघाबाहेरचे आहेत. अमेरिका आणि भारत या 2 देशांमधील सामाजिक भेद आपण कसे स्पष्ट कराल? माझे अनुभव किंवा परदेशस्थ लेखकाचे अनुभव वेगळे असल्यामुळे ते सर्वसामान्य मराठीतील वाचकांना परिघावरील वाटतात, परिघाबाहेरचे वाटतात, असा मुद्दा निर्माण करण्यात आला. तर यावर माझं उत्तर असं आहे की मी परिघीकरण करण्याऐवजी मराठी कथेचा परिघ रुंद केला आणि त्यामुळे मराठी साहित्यात भर पाडली असं मला वाटतं. हे मी कबूल करतो की हे विषय वेगळे आहेत आणि चाकोरीची बाहेरचे आहेत आणि त्यामुळे त्यात वैविध्य असून औचित्य आहे असं मला वाटतं. तर याचा विचार आपण वाचकांनी केलाच असेल आणि बऱ्याच लोकांनी त्याचं कौतुकही केलेलं आहे. तर आपण 2 देशामध्ये समाजात काय फरक आहे असाही प्रश्न मला विचारण्यात आला. त्याचं उत्तर असं की आपल्या समाजामध्ये ज्या आपल्या समाजाचं जे विभाजीकरण झालेलं आहे ते अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशात तेवढं सापडत नाही. ते विभाजीकरण कुठल्या रेषेवर झालेलं आहे ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जातीयवाद, दुसरं म्हणजे लिंगभेद, तिसरं म्हणजे भौगोलिक स्थान, चौथं म्हणजे सांस्कृतिक ठिकाण. हे वेगवेगळ्या गोष्टींचं त्यामुळे पक्षपात निर्माण होतो आणि पक्षपात निर्माण म्हणजे त्याचं निर्मूलन करण्यासाठी आपण सगळी ऊर्जा खर्च करतो. त्यामुळे आपण प्रगती करू शकत नाही. पण अमेरिकेमध्ये तसं नाही आहे. आता इथे विभागीकरण सध्या जे झालं आहे या समाजाचं ते फक्त एकाच गोष्टीमुळे सध्या समजलं जातं आणि तो प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि तो म्हणजे वंशद्वेष. तर काळ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही मागे पडण्याचं कारण श्वेतवर्णवादी वर्चस्व आणि व्यवस्थात्मक वंशद्वेष म्हणजे सिस्टमिक रेसिझम ज्याला म्हणतात तो. तर हा वादग्रस्त मुद्दा आहे. पण त्यामुळे इथे सध्या बरेचसे आंदोलनं सुरू आहेत, मोर्चे सुरू आहेत, जाळपोळ सुरू आहेत आणि त्यामुळे हा प्रश्न लक्षात घेण्यात आलेला आहे. पण याशिवाय इथे फार कमी भेद सापडतात. जसे आपल्या समाजामध्ये सापडतात तेवढे इथे सापडत नाही आणि त्यामुळे 2 समाजामधील जो फरक आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. तर एक प्रश्न असा आहे की काळे म्हणतात की आम्ही मागे पडण्याचं कारण गोऱ्यांचा वर्चस्ववाद आहे. तर हा माझ्या मते तरी वादग्रस्त प्रश्न आहे, विवाद्य प्रश्न आहे. याचं कारण असं की मला असं वाटतं की त्यांनी आरशात बघावं आणि त्यात त्यांना सापडेल की त्यांची मागे राहण्याचं कारण वंशभेद नसून त्यांची विस्कटलेली कुटुंब व्यवस्था आहे आणि शिक्षणाची अभाव. तर म्हणजे शाळेत जाताना त्यांची जी गळती होते ती त्यांनी जर कमी केली आणि शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं ते पण वर येतील. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या वंशामध्ये 72% जन्म लग्नबाह्य संबंधातून होतात आणि घडी असे वडील असे नसतातच. त्यामुळे त्यांना शिस्त लाभत नाही. ते मग गुन्हेगार होतात, कैदेत जातात, अंमली पदार्थ विकतात. तर हे सगळे सामाजिक प्रश्न उद्भवतात. पण तर हे त्याच्या मागे राहण्याचं कारण असं मला वाटतं. पण त्यातून साहित्य निर्मिती होऊ शकते की नाही, अर्थात होऊ शकेल. डॉक्टर लबडे यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. कादंबरी समकालीन वास्तवातून जन्माला येते असं म्हणतात. तुमच्या बाबतीत ही समकालीन वास्तवता
कशी अधोरेखित होते हे स्पष्ट करू शकाल का? म्हणजे माझ्या काळातील जी समकालीनता आहे, ती समकालीनता आपण जे आजूबाजूला पाहत असतो तेच टिपत असतो आणि आपल्या जे स्मृतींमध्ये असतं ते आपण टिपत असतो. याच्यापेक्षा काही वेगळं साहित्य निर्मिती असत नाही. ती काही अद्भुत वगैरे असा काही विषय असत नाही, असं मी काही मानत नाही. पण आपल्या निरीक्षणामध्ये, संवेदनशीलतेमध्ये ज्या गोष्टी येतात त्या आपण समकालीनतेमध्ये पकडत असतो. आता उदाहरणार्थ याच्यामध्ये एक अंधाराच्या सावल्या नावाचा भाग आहे. त्या अंधाराच्या सावल्यामध्ये जे आलेलं चित्रण आहे ते एका रात्रीपासून सकाळ होईपर्यंतचं चित्रण आहे. तर त्या 4 मुंग्या आहेत, त्या 4 मुंग्या 4 सावल्यांचे डोळे होतात आणि 4 सावल्यांचे डोळे होऊन एका रात्रीमध्ये ते जे दिसतात ते रेखाटतात. आता हे काय आहे, तर मी प्रत्यक्षपणे या आळंदीच्या नदीच्या घाटांवरती असायचो आणि तिथं लहानपणी मी बुड्या मारायचो नदीमध्ये. बुड्या मारून आम्ही पैसे काढायचो आणि त्या बुड्या रात्रीच्या 2-2:30 वाजता 12 वाजता मारायचो. तर तिथं जो काठी आपटणारा राखणदार असायचा त्याला आम्ही अर्धे पैसे द्यायचो आणि ते बुड्या मारायचो. तर त्याच्यातल्या बुड्या आम्ही अस्थिकुंडामध्ये मारायचो की ज्या ठिकाणी मेलेल्या माणसांच्या अस्थी ज्या आहेत त्या विसर्जित केल्या जायच्या आणि त्याच्यात बुड्या मारून आम्ही ती हाडं काढायचो. तर आम्हाला हाडांमध्ये पैसे मिळाल्यानंतर खूप आनंद वाटायचा. म्हणजे आज ते आपल्याला भयानक वाटतं सगळ्या गोष्टी की मेलेल्या माणसांच्या हाडांमधले पैसे हा जो आणि तेही तोंडात टाकणे वगैरे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तेव्हा मग मला असं वाटलं की ती जी सगळी रात्र आहे ती रात्र आली पाहिजे. म्हणून मी तिथं 10व्याचा जो ब्राह्मण आहे की जो वाळीत टाकलेला आहे किरवंत, त्याचं एक चित्रण करावं आणि हे पैसे काढून जे छापाकाटा खेळणारी मुलं आहेत ते आहेत किंवा गांजाडांचा जथा आहे, तिथून येणाऱ्या वारकणी आहेत तिथल्या किंवा दारू विकणारे तिथले लोक आहेत किंवा समोर वैतागेश्वराचं मंदिर आहे तिथं असणारे साधू आहेत, त्यांच्यात घडणारं नाट्य आहे, रात्रीचे मासे पकडणारे लोक आहेत, कीर्तन प्रवचन करणारे आहेत आणि त्याबरोबर पखवाज वाजवणारे आहेत. हे सगळं मी पाहिलेलं असल्यामुळे ते जसेचं तसं जे आहे ते त्या अंधाराच्या सावल्या ह्या एपिसोडमधून मी तसं ते मांडलेलं आहे. त्यामुळे असे अनेक प्रसंग आहेत की या कादंबरीतले की जे जिवंत, वास्तववादी आणि सत्य आहेत, परंतु त्याला मी कल्पनेची जोड दिलेली आहे मुंग्यांच्या माध्यमातून. डॉक्टर लाभसेटवार यांच्यासाठी प्रश्न. अलीकडच्या काळात मराठी लघुकथेला आंतरराष्ट्रीय परिमाणे लाभलेली आहेत. यामागची कारणे ही लेखक आणि वाचक या दोन्ही दृष्टिकोनातून आपण विशद करू शकाल का? लघुकथेला आता आंतरराष्ट्रीय परिमाणे लाभलेली आहेत. मी तर असं म्हणेन की याची सुरुवात मी केली कारण माझे 4 लघुकथा संग्रह आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहेत. तर पहिल्या संग्रहामध्येच मी म्हटलेलं आहे की मराठी कथा कौटुंबिक चौकोनातून बाहेर पडून आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेली आहे आणि तिला त्यामुळे आंतरराष्ट्रीय परिमाणे लाभलेली आहेत. तर ती पुन्हा मराठी साहित्य संपन्न करण्यासाठी महत्त्वाची आहे असं मला वाटतं. डॉक्टर लबडे यांच्यासाठी माझा प्रश्न आहे. भाषेची वेगवेगळी रूपं या कादंबरीमध्ये दिसतात. या भाषिक विविधतेविषयी आपण नेमकं काय सांगाल? भाषिक विविधतेविषयी सांगायचं झाल्यास मी ज्या प्रदेशामध्ये स्थलांतरित झालो, म्हणजे कधी नगर आहे, नगरपासून आळंदी असेल, आळंदीपासून पंढरपूर असेल किंवा मुंबई असेल किंवा त्याच्यानंतरचं कोकण असेल, तर ह्या सगळ्या प्रदेशामधल्या भाषा ज्या आहेत त्याच्या परिचित मी झालो आणि त्याच्यामुळे मला ह्या भाषांविषयीचं एक कुतूहल आणि संवेदनशीलता ही मुळातच राहिली आणि त्यामुळे असं एक वेगळं फ्युजन जे भाषेचं आहे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, जसं बंबईया हिंदी आहे, पंढरपूरची जसं कसं कडुबेन आहे, लय तटलय वगैरे अशी जी भाषा असते ती वेगळी असते किंवा कीर्तनकाराची, प्रवचनकाराची, भारुडकाराची एक जी भाषा असते ती भाषा वेगळी असते, त्याचं कथन वेगळं असतं, ते रसाळ निवेदन अशा स्वरूपाचं असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यातला वेगळेपणा असतो. त्याबरोबर ज्या कादंबरीचं कथन आहे ते स्त्रीलिंगी स्वरूपाचं कथन आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा बायका जशा पद्धतीने बोलतात तशा पद्धतीने त्या मुंग्या बोलत आहेत आणि त्यामुळे मला ह्या स्त्रीलिंगी कथन करताना बराच वेळा प्रॉब्लेम येत होता की ह्या बायका कशा बोलत असतील, मग त्याच्या अनुषंगाने कसं असेल. तर ते जे निवेदन आहे, स्त्रीमुखी निवेदन जे आहे ते एक चांगलं मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्ही सगळ्याजणी तरातरा हिरव्या पानांच्या देठावरून चाललो होतो, जणू काही सरासरा रांगत होतो. आमचा हिरवेपणा आणि पानांचा हिरवेपणा एकात एक मिसळून गेला होता. आमची राणी मुंगी तिकडे निश्चित होती. आमच्या सगळ्यात जास्त तिचे वय होते, सगळ्यांपेक्षा ती वेगळी होती. आमच्या सगळ्या जणींच्या म्हातारजणींच्या गोष्टी ती सांगत असायची. तिच्या म्हातारपणाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला कसं जागावं हे सांगत असायच्या. त्यापासून आम्ही एक धडा घेत असायचो. म्हणजे असे ह्या सगळ्याजणी मी आणि आम्हीचं जे निवेदन आहे
ते याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि नंतर आपण जर म्हटलं तर काही की मी अनेक झोपडपट्ट्यांमधून फिरलो तर तिथली जी भाषा असते ती वेगळी असते. आकाशवाणी म्हणजे रेडूचं बटन हलवलं, खरखर 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 रेडू वाजला. कंचकेंद्र म्हणायचं टॅ 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 आप सुन रहे हे हवा महल टॅ 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 अरे बदला ये आशा भोसले की आवाज है रे बाबा. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल. म्हणजे हा चित्रपटाचा परिणाम जो असतो तो चित्रपटाचा निवेदनाचा कुठल्याही समाजावरती परिणाम पडत असतो. तशा प्रकारची ती भाषा जी आहे ती याच्यामध्ये आलेली आपल्याला दिसून येते आहे. दुसरा प्रश्न पुन्हा एकदा डॉक्टर लाभसेटवार यांच्यासाठीच आहे. मिस्टर प्रेसिडेंट, आय एम सॉरी या कथेत अमेरिकन राजपटावर ज्या घडामोडी घडल्या त्याचा घटनाक्रम आपण रेखाटलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या कारकिर्दीत भारत आणि अमेरिका यांचे संबंध कसे असतील यावर आपण प्रकाश टाकू शकाल का? कथासंग्रहातील पहिली कथा आहे आय एम सॉरी मिस्टर प्रेसिडेंट. ही कथा हिलरीच्या पराभवावर अवलंबून आहे. कारण त्यावेळी तिचं असं भाकीत करण्यात आलं होतं की ती 90-95% जिंकणार, पण ती हरली. तर यामध्ये जो कलह निर्माण झाला त्यावर मी लघुकथा लिहिली. तर प्रश्न विचारण्यात आला असा की आता नवीन अध्यक्ष पदावर आले आहेत, तर बायडन आणि भारताचे संबंध कसे असतील. याविषयी बरंच काही बोलण्यासारखं आहे, लिहिण्यासारखं आहे, पण वेळ नसल्यामुळे मी 1-2 शब्दच बोलतो. ते असे की सध्या तरी अजून बायडनची कारकीर्द नवीन असल्यामुळे सांगणं कठीण आहे, पण ते ओबामासारखे वागतील असं वाटतं. कारण त्यांच्या शासनामध्ये जे अधिकारी आहेत ते सगळे ओबामाचे आहेत, त्यामुळे त्यांचं धोरणं पण तसंच असणार याविषयी काही शंका नाही. पण मला असं वाटतं की आपला जो सीमा प्रश्न आहे चीन बरोबर, तेव्हा ट्रम्पनी भारताला बरीच मदत केली होती आणि ते आपल्या मदतीस धावून आले होते. तसं बायडन करतील याविषयी मी जरा शंकित आहे. याचं कारण असं की त्यांनी चीनबरोबर जी नरमाईची भूमिका घेतली ती फार आल्हाददायक नाही. डॉक्टर बाळासाहेब लबडे यांच्यासाठी प्रश्न. ही कादंबरी प्रयोगशीलता, शैली, आविष्कार या दृष्टिकोनातून कशी वेगळी ठरते ते आपण सांगू शकाल का? की कादंबरीचं जे वेगळेपण आहे ते शोधायचं झाल्यास आपण लिहिताना लेखकाला माहिती नसतं की आपली कादंबरी कुठे जाणार आहे. तसं मलाही माझी कादंबरी कुठे जाणार आहे असं माहिती नाही. फक्त मी जे वाचन केलेलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये मराठी कादंबऱ्यांचं केलेलं होतं, काही हिंदी कादंबऱ्यांचं केलेलं होतं आणि इंग्रजी कादंबऱ्यांचं सुद्धा केलेलं होतं. त्याच्यामध्ये द वार्ट असेल, मेटामॉर्फोसिस असेल, द नोज असेल किंवा द बिस्ट असेल किंवा इंडियन ॲनिमल फार्म असेल. तर ह्या कादंबऱ्यांनी जे ट्रान्सफॉर्मेशन आलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये जी कन्सेप्ट आलेली आहे किंवा मराठी कादंबऱ्यांमध्ये जी आलेली आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आपलं निश्चित असायला पाहिजे असं वाटत होतं. आणि त्यामुळे आपल्याला मी मुंगी आणि मुंगीच्या मुखातून जे निवेदन आहे ते करावं असं मला वाटलं. कारण मुंगी ही म्हटलं तर सामान्य आणि म्हटलं तर असामान्य आहे. त्यामुळे मुंगी ही एका वेळेस एक मुंगी निवेदन करते आणि 4 मुंग्या आम्ही म्हणून निवेदन करतात. म्हणून निवेदनाच्या, कथनाच्या, वर्णनाच्या आणि भाषेच्या पातळीवरती त्यांचं जे वेगळेपण आहे ते मांडावं असं मला वाटलं होतं. आणि पिपिलिका मुक्तिधाम म्हणजे तसं बघितलं तर ती जीवनवादी स्वरूपाचा दृष्टिकोन मी त्याच्यात मांडलेला आहे की मानवी मुक्ती व समग्र विश्व शांतीचं एक उपहास, उपरोध आणि विडंबन आणि प्रतिमा, प्रतीक आणि रूपकाच्या माध्यमातून आपल्याला एक चित्रण त्याच्यामधून जे आपल्या मनात असतं, साचलेलं असतं ते व्यक्त झालं. तर कादंबरीच्या संरचनेतील असणारी एक जी मोडतोड आहे किंवा भाषेतील असणारी प्रयोगशीलता आहे, भूत, वर्तमान आणि भविष्यकालाचा एक अवकाश जो आहे तो तिच्यामध्ये आहे किंवा बिटवीन द लाईन्स आपण जे सांगत असतो ते कादंबरीमध्ये आहे. तर हे असं काही ठरवून मी असं केलं नाही, कारण आम्ही आळंदीत ज्या वातावरणामध्ये होतो त्या वातावरणामध्ये मी ह्या सगळ्या कथनाच्या, वर्णनाच्या, भाष्याच्या ज्या शैली आहेत त्या मूलभूत स्वरूपाने पाहिलेल्या असल्यामुळे त्या माझ्या अंगातच मुळातच भिनलेल्या होत्या आणि त्यामुळे ते जीवन मी रेखाटावं आणि विशेषतः हे जे अधोविश्व आहे त्याचं एक सामान्याचं एक प्रतिनिधित्व हा लेखक करत असतो आणि अशा दृष्टीने सामान्यांच्या मुक्तीचा विचार हा वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या परकाया प्रवेशाने मांडावा असं मला वाटलं. बाळासाहेब लबडे एक सकस समकालीन भान असलेले कवी आणि लेखक आहेत. यांची प्रचिती त्यांच्या
आजवरच्या कविता संग्रहांमधून वाचकांना, रसिकांना आणि समीक्षकांना आलेलीच आहे. पिपीलिका मुक्तिधाम ही त्यांची अलीकडेच प्रकाशित झालेली पहिली कादंबरी आहे. मराठी कादंबरीचा नवा आकृतिबंध मांडणारा हा एक वेगळा प्रयोग म्हणून मी तिचं स्वागत करतो. या पारंपरिक घटापलीकडे मराठीत आजवर जे वेगवेगळे प्रयोग झाले त्यांच्याही पलीकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. पिपीलिका मुक्तिधाम मधून म्हणूनच एक अतिशय वेगळा व धाडसी प्रयोग आपल्यासमोर आलेला आहे. सकृतदर्शनी विस्कळीत पण अंतःसूत्राने बांधलेली अशी ही कादंबरी ती तशी आहे कारण आजचं एकूणच समाज वास्तव विस्कळीत आहे, छिन्न विछिन्न स्वरूपाचं आहे. समाजात अनेक दुभंगांनी पोखरलेला आहे. या दुभंगांमध्ये माणसाचं माणूस पण संपत चाललेला आहे. पोलीस रजिस्टरमध्ये माणूस हरवल्याची नोंद माणूस मिसिंग अशी केली जाते. आता तर सगळा समाजच मिसिंग झालेला आहे. माणसाचे, समाजाचे अवशेष केवळ विखुरलेले आहेत आणि हा या अवशेषांच्या अस्तित्वाचा झगडा आहे. हा झगडा मुंग्यांच्या रूपकातून लेखकाने आपल्यासमोर मांडला आहे. या कादंबरीची पार्श्वभूमी माणूस आज ज्या सोशो पॉलिटिकल इकॉनॉमिक वातावरणात कसाबसा श्वास घेत आहे ही आहे. ही कादंबरी या गोष्टीची चिकित्सा करते आणि ती ब्लॅक ह्युमर या अंगाने जाते. कादंबरीतील 4 मुंग्यांना पडलेले प्रश्न हे सामान्य माणसांचे प्रश्न आहेत. धर्मसत्ता, राज्यसत्ता, अर्थसत्ता आणि धर्माच्या नावाखाली उभी राहिलेली सांस्कृतिक सत्ता या सत्तांनी माजवलेल्या गदारोळात हरवलेल्या समाजाचा शोध मुंग्यांच्या रूपकामधून लेखकाने घेतला आहे. हे रूपक या कादंबरीने खूप चांगले पेलले आहे. या कादंबरीचा आकृतिबंध वेगळा आहे. ललित साहित्याची कथा, कादंबरी, कविता अशी विविध रूपे एकत्रित केलेला असा हा वेगळा आकृतिबंध आहे. परंपरेतून आलेल्या लोकसाहित्याच्या शैलीचा लेखकाने खुबीने वापर केला आहे. भारूड, कीर्तन, पुराण कथन, ओवी, अभंग असे लोकमानसात रुजलेले फॉर्म्स घेऊन लेखक समकाळाचे चित्र रेखाटत आहे आणि त्याची शैली मात्र आधुनिक आहे. या वेगळ्या प्रयोगाचे समीक्षकांनी, वाचकांनी स्वागत केलेलेच आहे. मी लेखक बाळासाहेब लबडे यांचे अभिनंदन करतो व तुम्ही ही कादंबरी आवर्जून वाचा असे आवाहनही करतो. धन्यवाद. साहित्याच्या पारावर आज कथा आणि कादंबरी या दोघांच्या निमित्तानं आपण संवाद साधत होतो डॉक्टर अनंत लाभसेटवार आणि डॉक्टर बाळासाहेब लबडे यांच्याबरोबर. या दोघांचंही मनापासून मी आभार मानते. त्याचबरोबर वाचक प्रतिक्रिया नोंदवणारे डॉक्टर मनोहर सोनवणे यांचेही मनापासून आभार. ग्रंथाली वॉच हे आमचं फेसबुक पेज, ग्रंथाली वॉच हे यूट्यूब चॅनल आणि वैभव महाराष्ट्राचे हेही यूट्यूब चॅनल या तिन्हीवर साहित्याच्या पारावरील सगळेच्या सगळे उपक्रम आपण पाहू शकता. पुढच्या शुक्रवारी असेच 2 लेखक घेऊन आपल्या भेटीसाठी आम्ही पुन्हा येऊ. तत्पूर्वी आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.